मित्रांनो, आज आपण बनवूया बटाटा वडा. त्याच्यासाठी काय काय घेतलं दाखवते मी. ते राई, लसूण, हिरवी मिरची, ते अद्रक किसून घेतलं आहे, कढीपत्ता कापून घेतला आहे, हिंग, हळद, मीठ आणि इथे मी 5 बटाटे चिरून ठेवले आहेत. आता सुरुवात करूया. मिरची आणि लसूण वाटून घेते क्रश करून. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये राई टाकूया. राई आता तडतडले, त्याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता, लसूण, मिरची, अद्रक, हळद टाकू त्याच्यामध्ये. बटाटा टाकते. बटाटे टाकलं, त्याच्यावरतीच कोथिंबीर टाकते चिरून चिरलेली, मीठ, आपली भाजी रेडी आहे. आता माझ्याकडे बेसन भिजवून घेऊया. तर मी बेसन घेतले, मीठ, पिंच सोडा, हळद. ते पण बेसन भिजवून घेतले. तेल गरम करत ठेवलं. तर तेल गरम होईपर्यंत आपण चटणी बनवूया. चटणीसाठी ते मी कोथिंबीर 2 वाटा धुवून ठेवले आणि 1 वाटी पुदिना घेतला आहे. त्यात वाटून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ, लसूण, त्याच्यामध्ये एक छोटा कांदा टाकते, 3 हिरव्या मिरच्या. आता आपण वाटून घेऊया. चटणी आहे, त्याच्यामध्ये आता थोडी साखर टाकते आणि एक लिंबूचा रस. परत एकदा ग्राइंड करून घेऊया. आता चटणी झाली. आता वडे फ्राय करायला घेते. बघू शकता, आता वडे किंवा आता ते फ्राय करत घ्या. तेलात टाकलं.